मावळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील पोखरण रोड नंबर 2 येथील सिंधुताई सकपाळ तिरंदाजी केंद्रामध्ये खेळाडूंसाठी अत्याधुनिक पेडल कोर्ट उभारणीच्या कामाचं भूमिपूजन परिवहन मंत्री तथा स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संपन्न झाले। या पेडल कोर्ट प्रकल्पाची संकल्पना युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांची असून युवकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहे। या प्रसंगी ठाणे शहराच्या महापौर शर्मिला पिंपळकर, स्थानिक नगरसेविका परीक्षा सरनाईक, जयश्री डेव्हिड, सुलेखा चव्हाण, नगरसेवक सीताराम राणे, उपायुक्त मिलन पालांडे यांच्यासह नागरिक, क्रीडाप्रेमी, युवा खेळाडू आणि ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते। आधुनिक क्रीडा संस्कृतीला चालना देणे आणि युवकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितले। यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की पॅडल हा जगभरात झपाट्याने लोकप्रिय होत असलेला खेळ असून तो टेनिस आणि स्क्वॅश संगम मानला जातो। हा खेळ सर्व वयोगटातील उपयुक्त आणि मनोरंजक आहे। ठाण्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळाव्यात तसेच भविष्यात राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार व्हावेत यासाठी हे पॅडल कोर्ट महत्त्वाची भूमिका बजावेल। आज या ठिकाणी 2 पॅडल कोर्टचं भूमिपूजन झालेलं आहे। महापौर आमच्या ताई पिंपळकर, त्याचबरोबर परीक्षा सरनाईक, आमच्या डेव्हिडताई, आमच्या चव्हाणताई, परीक्षा सरनाईक आणि प्रामुख्यानं या भागातील नवनिर्वाचित नगरसेवक सीताराम राणे यांच्या उपस्थितीमध्ये आज हा भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडलेला आहे। आणि राज्यातील पहिलं असं म्हणायला हरकत नाही की 2 पॅडल कोर्ट तेही इंडोर या आमच्या या परिसरामध्ये आता आज त्याचं भूमिपूजन झालेलं आहे आणि लवकरच त्याचं लोकार्पण सुद्धा करणार आहोत। प्रामुख्यानं MS धोनी यांची एक संघटना आहे आणि त्याचबरोबर मॅकडॉनल्ड सारख्या एका मोठ्या कंपनीची पण एक संघटना आहे आणि त्या संघटनेच्या माध्यमातून त्यांच्या अंडर हे पॅडल कोर्ट चाललं जातील। शहर खूप जोमाने विकासाकडे धाव घेत आहे। महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा सातत्याने जो पाठपुरावा ठाणे शहराच्या विकास कामासाठी चालू असतो त्याच धर्तीवर खरं तर क्रीडाला पण तेवढंच महत्त्व दिलं गेलेलं आहे आणि याच्यावर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली खरं तर हा भूमिपूजन सोहळा आज इथे संपन्न झाला आहे। तरुण पिढीला एक चांगलं मार्गदर्शन आणि चांगल्या खेळाला नवजीवन देण्यासाठी पॅडल कोर्टचं आज इथे भूमिपूजन झालेलं आहे। त्याचा खरं तर आनंद आहे आणि पहिल्यांदाच अशा प्रकारचं पॅडल कोर्ट इथे उभारण्यात येणार आहे। खूप मोठ्या पद्धतीने ठाणेकर आणि महाराष्ट्रातून लोक मला वाटतं याला चांगली पसंती देतील।